नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 12 पर्यटन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्हाला कुटुंबासमवेत काही दिवस फिरायला जायचं. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधल्या काही आवडत्या ठिकाणांची नावं तयार करा किंवा त्यांची यादी तयार करा. मी काय सांगते बघा, तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जायचं आहे आणि फिरायला गेल्यानंतर फक्त अड काय घडलेली आहे की तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील आवडत्या ठिकाणांची नावं लिहायला सांगितली. बरोबर आहे? आता महाराष्ट्रातील आवडत्या ठिकाणांची नावं तुम्ही लिहिल्यानंतर आवडत्या ठिकाणांची नावं तुम्ही लिहिणार आहात. बरोबर आहे? तुम्ही त्याची उत्तर पण सांगणार आहात. बरोबर 2-4 नावं लिहायचे, लई काय फारसा वेळ लागत नाही. आता तुम्ही काय करायचं, ती नावं लिहिलेली आहात. तुम्ही आता लिहिला 1 2 3 4, ठीक आहे. 2 लिहिले, 3 लिहिले, 4 लिहिले. तर ती नावं लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं मुलांनो, जी नावं तुम्ही लिहिलेली आहात महाराष्ट्रातील, ती मी जी फळ्यावर ठिकाणं लिहिलेली आहेत, नावं लिहिलेली आहेत, त्यातील कुठल्या यादीमध्ये ते नाव येते हे बघायचं. चला बघूया. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अलिबाग हे ठिकाण निवडलेलं असेल तर ते समुद्र किनाऱ्यालगतचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे आणखी जे नावं लिहिलेलं ती ह्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीत असतात, ती कोणत्या कॅटेगरीमध्ये असतात हे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, ऐतिहासिक ठिकाण आहे का, त्याला काही ऐतिहासिक वारसा असेल तर ते ठिकाण आपण ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं. ते कोणतं ऐतिहासिक ठिकाण आहे का, किंवा अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान आहे का, त्याच्यानंतर ते थंड हवेचं ठिकाण आहे का, आणि त्याच्यानंतर ते धार्मिक ठिकाण आहे का. आता आपली जी शाळा आहे ती अतिशय तीर्थक्षेत्र या ठिकाणी असल्यामुळं आपल्या शाळेला एक धार्मिक ठिकाणाचं स्वरूप आलेलं आहे. बरोबर आहे? बाहुबली म्हटल्यानंतर आपल्या हायस्कूलही ओळखलं जातं, त्याच्यापेक्षा मोठं जे आपलं धार्मिक ठिकाण आहे अतिशय क्षेत्र बाहुबली या नावाने ते ओळखलं जातं. उदाहरणासाठी मी तुम्हाला इथं त्याचा परिचय करून दिला. आता या प्रकरणामध्ये पर्यटनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं कुठलं तरी एक ठिकाण निवडायचं आहे. कोणत्या ठिकाणाला तुम्हाला भेट द्यायला आवडेल आणि आवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तेच ठिकाण तुम्हाला का आवडलं याचं कारण तुम्हाला सांगायचं. ठीक आहे? आता मी तुम्हाला त्याच्या पुढील घटक मी तुम्हाला सांगतो. आपण काय करत असतो, आपण भारतामधील या नकाशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये धरा, एका राज्यामध्ये धरा, कोणत्याही ठिकाणी प्रवास करत असताना जवळचा किंवा दूरचा प्रवास, त्यावेळेला एक ठराविक उद्देश असतो. आता छोट्या पर्यटनाचं मी तुम्हाला उदाहरण देतो. सण असेल, समारंभ असतील, उत्सव असेल, खेळ असतील, भटकंती असेल किंवा मनोरंजन असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पर्यटन करत असतो. हे पर्यटन करत असताना आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. काही काय करावी लागते, पूर्वतयारी करावी लागते. मग ती कोणती असते बघा. पहिला, तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार हे पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागतं, म्हणजे ठिकाण ठरवावं लागतं. ठिकाण ठरवल्यानंतर त्या ठिकाणाला जाण्यासाठी असणारा मार्ग ठरवावा लागतो, म्हणजे जाण्याचा मार्ग तुम्हाला निवडावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाला जाण्यासाठी साधन कोणतं वापरणार, वाहतुकीचं, म्हणजे वाहतुकीचं साधन तुम्हाला ठरवावं लागतं. रेल्वेनं जाणार, बसनं जाणार, विमानानं जाणार, जहाजानं जाणार, काय असतील ती वाहतुकीची साधनं, म्हणजे ती तुम्हाला ठरवावी लागतात. आणि ते प्रवास करत असताना आपल्याला आवश्यक असणाऱ्या दैनंदिन वस्तूंची यादी करावी लागते. कोणकोणत्या वस्तू आपल्याला घेऊन जाव्या लागतात. समजा आपण घरातल्यांच्या बरोबर चाललो, घरामध्ये जर समजा एखादा बीपीचा पेशंट असेल, शुगरचा पेशंट असेल, कोणती औषधं आपल्याला घेऊन जावी लागतील. अचानक वेळेला रात्री अपरात्री आपल्याला औषधांची आवश्यकता पडू शकते. बरोबर आहे का? फर्स्ट एड किट सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं, प्राथमिक ज्याची गरज लागू शकते. म्हणजे काय, पूर्वतयारी करणं अतिशय आवश्यक होतं. आपण त्या ठिकाणी तुम्ही जे ठरवलेलं ठिकाण आहे, तुम्ही जे आता जर समजा लोणावळ्याला जायचं, थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वरला जायचं, थंड हवेचं ठिकाण, तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील प्रेक्षणीय स्थळांना आपण भेटी देतो आणि तेथील काही सोयी सुविधांचा सुद्धा आपण लाभ घेतो.
सोयीसुविधा तिथले आपण वापरतो आणि त्या बदल्यात आपण त्यांना मोबदला म्हणून पैसा देतो. पैशाच्या स्वरूपामध्ये आपण सेवा विकत घेतो. लक्षात ठेवा, मी मगापासून तुम्हाला एकच गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की पर्यटन म्हणजे नेमकं काय. आता मी त्याची थोडक्यामध्ये तुम्हाला व्याख्या सांगतो. आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, तिथं निवास करणे, या सगळ्या उद्देशानं जो प्रवास केला जातो त्याला आपण पर्यटन असं म्हणतो. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. आपले राहते ठिकाण सोडून आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो, आनंद मिळवतो, मनोरंजन करून घेतो, व्यापार करतो, निवास करतो, इत्यादी उद्देशाने तुम्ही जो प्रवास करता त्याला आपण पर्यटन असं म्हणतो. लक्षात आलं पर्यटन म्हणजे काय, त्याची कॅटेगरी कशी तयार केलेली आहे, त्याचं वर्गीकरण कसं तयार केलेलं आहे. आता पर्यटनाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर 88 वर जरा डोके चालवा असा एक घटक येतो अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामध्ये तिने काय सांगितलेलं आहे, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून, समजा मी इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतोय, बरोबर, मी इथं कोल्हापूर जिल्हा, आपलं मी इथं नकाशावर तुम्ही बघू शकता, इथं कोल्हापूर जिल्हा आहे, आपली शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे, मी कोल्हापूरला राहतोय आणि मला साताऱ्याला जायचं नियोजन करायचं, जवळचं ठिकाण निवडलं, कोल्हापूरपासून साताऱ्याला मला जायचं आहे. तर बघा, तिथं जाण्यासाठी मी जवळचं का सांगायला तुम्हाला पडदिशी ते कळावं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन कोल्हापूरपासून दिल्लीला जायचं, कोल्हापूर ठिकाणी दिल्ली ठिकाण हे इथं. तर तिथं जाण्यासाठी आपल्याला संकेतस्थळांचा वापर करायचा. मग संकेतस्थळांचा वापर करत असताना प्रवासाचा मार्ग निश्चित करा. सहलीसाठी लागणारा कालावधी किती आहे याची माहिती घ्या. वाहतुकीचं साधन कोणतं वापरणार आहे, मार्गांची उपलब्धता काय असणार, म्हणजे मार्गांची उपलब्धता म्हणजे बघा हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. एक घटक तुम्हाला मी सांगू इच्छितो. पूर्णपणे मला जर समजा रत्नागिरीला जायचं, म्हणजे मला कोल्हापूरला रत्नागिरीला जायचं हे उदाहरण मी बदलतो, तर आपल्याला घाटातून जावं लागतं, आंबा घाटातून जावं लागतं किंवा कोंडा घाटातून जावं लागतं. जर मी तो मार्ग निवडत असताना पावसाळ्यात निवडला तर तिथे पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचा प्रकार मोठा आहे. म्हणजे मला सहल निवडत असताना तिकडे पुढचं जर आणखी ठिकाण चांगलं असेल तर मी शक्यतो पावसाळा टाळणार, कारण मला वाहतुकीच्या मार्गामध्ये अडथळा येण्याची शक्यता दाट असते. आणि तो मार्ग जर बंद झाला तर 4-4, 5-5 दिवस ती मोठ्या दरडी असतात, घाटातल्या दरडी आहेत, ते काढण्याचं काम 4-4, 5-5 दिवस चालतं. म्हटल्यावर मी ते निवडत असताना पावसाळ्याचे दिवस टाळणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वाहतुकीच्या मार्गाचा उपयोग सुद्धा अतिशय आवश्यक असतो. आणखी एक महत्वाचं सगळ्यात महत्वाचं जो मी सांगायचं विसरलो, तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जात असताना तुम्हाला किती खर्च येणार आहे, अंदाजित खर्च आपल्याला काढावा लागतो. अंदाजित खर्च काढल्याशिवाय आपण पूर्णपणे नियोजन करू शकत नाही. या ठिकाणी किती किलोमीटरवर आहे, किती दिवस आपण तिथे राहणार आहोत, बरोबर आहे काय, या गोष्टीचं नियोजन करावं लागतं. कारण त्यानुसार जेवढे दिवस तुम्ही राहणार तेवढा खर्च तुमचा वाढणार आहे. त्यामुळे अंदाजित खर्च काढणं अपेक्षित आहे, म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र व्यवस्थित, पर्यटनाचं खर्चाचं व्यवस्थित राहू शकतं. आता आपल्याला काय करायचं आहे, पान नंबर 89 वर सांगितलेलं आहे भारत पर्यटन स्थळे. म्हणजे काय करायचं तुम्हाला, आता तुम्हाला एक काम पण सांगणार आहे. काय करायचं आहे तर भारतामध्ये थंड हवेची ठिकाणं कुठं कुठं आहेत त्याची यादी करायची. हे काम तुम्हाला सांगायला उद्या येताना करून यायचं नाही. भारतामध्ये कोणती कोणती थंड हवेची ठिकाणं आहेत, त्याच्यानंतर अभयारण्य कुठले आहेत, समुद्रकिनारी असलेली स्थळं. समुद्रकिनारा भारताला इथे गुजरातपासून हा सगळा समुद्रकिनारा इथं पण या ठिकाणावर समुद्रकिनारा म्हणजे ते कडची शहर असतात. म्हणजे तुम्हाला उदाहरणासाठी तुम्ही दमण आहे, मुंबई आहे, बरोबर आहे काय, पणजी आहे, गोवा आहे, इथं तिरुवनंतपुरम आहे, म्हणजे कोणत्याही भागात गेला तर तुम्ही तर तुम्हाला
जी समुद्र किनाऱ्याची ठिकाणं आहेत त्यांची नावं तुम्हाला लिहावी लागतील आणि भारताचा समुद्र किनारा, त्याची प्राकृतिक रचना, यांचा सहसंबंध काय असतो ते सुद्धा तुम्ही लावायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे. तुम्ही इकडे चेन्नईला आला तरी सुद्धा ते लावावं लागेल. मग आता आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यास काय कोणता घटक करायचा आहे? नकाशामध्ये जी दिलेली ठिकाणं आहेत, नकाशामध्ये जी दिलेली ठिकाणं आहेत ती वेगवेगळ्या कारणामुळे नावारूपाला आलेली आहेत. ठिकाणांच्या प्रसिद्धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ निसर्ग सौंदर्य असेल, आल्हाददायक हवामान असेल, रमणीय दृश्य असतील, गरम पाण्याचे झरे असतील, सागर किनारे असतील, ऐतिहासिक वास्तू असतील किंवा शिल्पकला असेल, धार्मिक स्थळं असतील किंवा अभयारण्य असतील, ही सगळ्या गोष्टी काय असतात? पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतात. आता आपल्याला काय शिकायचं आहे? मी तुम्हाला कशाचं आकर्षण आहे ते सांगितलं. आता राजकीय सीमा, राजकीय सीमांच्या आधारावर, राजकीय सीमांच्या आधारावर पर्यटनाचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? पर्यटनाचे 2 प्रकार पडतात. त्यातलं पहिले जे पर्यटन आहे त्याचं नाव आहे स्वदेशी पर्यटन आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे परदेशी पर्यटन. मी फक्त या दोघांची नावं देतो, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणत्या 2 प्रकारांचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिलं जे प्रकार सांगितलं पर्यटनाचं ते आहे स्वदेशी पर्यटन, स्वदेशी पर्यटन आणि दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो आहे तो आहे परदेशी पर्यटन. बघा, पर्यटनाचे 2 प्रकार. पर्यटनाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक स्वदेशी पर्यटन आणि दुसरा आहे तो परदेशी पर्यटन. मग आता प्रश्न असा आहे, स्वदेशी पर्यटन कोणाला म्हणायचं आणि परदेशी पर्यटन कोणाला म्हणायचं? देशातल्या देशात, महाराष्ट्रातून मी कुठे गेलो? कर्नाटकला गेलो. महाराष्ट्रातून मी कुठे गेलो? आंध्र प्रदेशला गेलो. महाराष्ट्रातून मी तमिळनाडूला गेलो. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला गेलो. महाराष्ट्रातून राजस्थानला गेलो किंवा महाराष्ट्रात जरी गेलो तरी सुद्धा ते स्वदेशी पर्यटन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे राजकीय सीमांच्या, ही जी आपली राजकीय सीमा आहे त्या राजकीय सीमांच्या आतल्या आत देशातल्या देशात ज्या वेळेला तुम्ही पर्यटन करता त्यावेळी त्याचा उल्लेख स्वदेशी पर्यटनामध्ये केला जातो. त्याचा समावेश कशामध्ये केला जातो? स्वदेशी पर्यटन. देशातल्या देशात, थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो, देशातल्या देशात फिरणं म्हणजे स्वदेशी पर्यटन. लक्षात आलं का? चला पुढं दुसरा घटक आहे परदेशी पर्यटन. परदेशी पर्यटन म्हणजे काय? आता जे सांगितलं त्याच्याबरोबर उलट करायचं. म्हणजे काय? आपल्या देशाचे जे सीमा आहेत त्या सीमा ओलांडून ज्या वेळेला तुम्ही पर्यटन करता त्यावेळेला त्याचा समावेश परदेशी पर्यटन मध्ये केला जातो. म्हणजे कसं बघा, सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला समजायला सांगतो. इथे भारत देश आहे. तुम्ही म्हणाल सर मी दिल्लीतून केरळ आलो की अंतर जास्त आहे, दिल्ली टू केरळ. त्याच्यापेक्षा तमिळनाडूतून श्रीलंका हे अंतर जवळ आहे. जरी जवळ असलं तरी सुद्धा इथे 2 देशांच्या सीमा बदललेल्या आहेत. ही भारताची सीमा आहे, श्रीलंकेची सीमा. मी भारतातून जर श्रीलंकेला गेलो तर ते परदेशी पर्यटन होतं. एवढंच नाही, श्रीलंकेपेक्षा पण जवळ बांगलादेशात गेलो. समजा बंगालचा बांगलादेशात गेला तर ते परदेशी पर्यटन. जवळ आहे, सीमा जवळ आहे म्हणून त्याचा काही संबंध नाही. देश बदलला, राजकीय सीमा बदलली, व्याख्या काय आहे? राजकीय सीमा बदलली तर ते पर्यटन परदेशी पर्यटन. ठीक आहे? ज्या वेळेला आपल्या देशाच्या सीमा ओलांडून आपण दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये प्रवेश करतो तर त्याचा समावेश परदेशी पर्यटनामध्ये केला जातो. पुन्हा सांगतो, पर्यटनाचे 2 प्रकार आहेत पर्यटनाचे. एक स्वदेशी पर्यटन आणि दुसरं परदेशी पर्यटन. आता आपल्याला बघायचं आहे स्वदेशी पर्यटनासाठी तुम्हाला पारपत्र लागतं का? व्हिसा लागतो का? नाही लागत. परदेशी प्रवेश आणि निर्गमन प्रवास त्याची परवानगी लागते. देशातल्या देशात फिरत असताना ते लागतं का? अजिबात लागत नाही. परदेशला फिरायला प्रवासी विमा करतो आपण, देशातल्या देशामध्ये लागतो पण त्याची कंपल्सरी नसते. पण परदेशी पर्यटनामध्ये मात्र तुम्हाला परदेशी प्रवासी विमा काढावाच लागतो. त्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावीच लागते. हे ज्यादा माहितीसाठी सांगणार आहे, पुस्तकामध्ये याचा समावेश आहे 5 नंबर 90 वर. आता परदेशला जाताना तुम्ही ज्या देशामध्ये फिरायला जाणार आहात, लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये फिरायला जाणार आहात तर तिथलं
तिथलं चलन तुमच्याकडे असावं लागतं. भारताचा रुपया तिथं चालणार नाही. तिथली जी करन्सी असेल, तिथलं जे चलन असेल ते तुम्हाला विमानतळावर भारतीय इंडियन रुपीजमध्ये त्यांच्या देशाच्या ह्याच्या पद्धतीनं किती रुपये त्याचे होतात त्यांच्या पद्धतीने ते त्यांच्या देशाचं ते आपण डॉलरवर ठरलेलं असतं. ते आपला रुपया डॉलरच्या बदल्यात आपण समजा जर मला अमेरिकेचे डॉलर खरेदी करायचे तर आज 74 रुपये 75 रुपये द्यावे लागतात. माझे 75 रुपये म्हणजे त्यांचे $1, बरोबर आहे का? आपल्या देशाच्या पेक्षा विकसित देशात गेला तर आपल्या रुपयाचं अवमूल्यन होत असतं, कमी होत असतं. आणि आपल्यापेक्षा मागास देशात जेव्हा तुम्ही पर्यटन करता त्यावेळेला आपल्या रुपयाला तुम्हाला जास्त वस्तू तिथं मिळू शकतात. ठीक आहे, एक जादा माहिती म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पर्यटनाचा हेतू आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला यात्रा म्हणून सांगितलं, जसं आपण पन्हाळ्याला ज्योतिबाला आपण यात्रेला जातो, म्हणजे धार्मिक ठिकाण आहे ज्योतिबाला, बरोबर आहे का? तर ती यात्रेला जातो, अभयारण्यामध्ये जातो, जंगलातील भटकंतीसाठी जातो, समुद्राच्या कडेला पर्यटन करण्यासाठी जातो. अलीकडच्या काळामध्ये आरोग्यविषयक पर्यटन हा सुद्धा नवीन पर्यटनाचा प्रकार आलेला आहे. आरोग्यविषयक पर्यटन 10 दिवस आपण त्या ठिकाणी जायचं आणि आरोग्याविषयी सगळी माहिती घ्यायची, व्यायाम करायचा, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा एक नवीन विषय त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. साहसी खेळामध्ये तुम्ही बर्फाच्छादित प्रदेशमध्ये गेला, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, जम्मू काश्मीर या ठिकाणी बऱ्याच थंडीच्या दिवसामध्ये बर्फ पडतं. त्यावेळेला त्या बर्फामधून प्रवास करण्यासाठी सुद्धा साहसी खेळ म्हणून तिथं पर्यटन केलं जातं. अलीकडच्या काळामध्ये आपलं जे सिंधुदुर्ग नावाचं ठिकाण आहे समुद्रकिनारी इथं सिंधुदुर्ग, तर अलीकडं त्या ठिकाणी समुद्राखालील जीवसृष्टी दाखवण्याचा एक पर्यटन नवीन प्रकार सुरू झालेला आहे. स्कुबा डायव्हिंगचा नावाचा एक प्रकार आहे. तुम्हाला काय केलं जातं, तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यांची माणसं असतात, मार्गदर्शक असतात, ते तुम्हाला समुद्राच्या जो लवकर तळ लावतो, ज्याची उंची म्हणजे तळ जवळ आहे अशा ठिकाणांना तुम्हाला ते काय करतात, जिथं जीवसृष्टी चांगली आहे तिथं ऑक्सिजनचा पुरवठा करून तुम्हाला खालील समुद्राखालची जीवसृष्टी पूर्णपणे ते दाखवतात. आता अलीकडच्या काळामध्ये पर्यटनासाठी GPS यंत्रणेचा वापर केला जातो. आता आपण काय करतोय, बाबा रे मला एक उदाहरणासाठी सांगतो, मी कोल्हापूरचा, मला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईतलं एक ठिकाण शोधायचं आहे आणि मला सगळं हे काम वेळेत करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी GPS यंत्रणेचा वापर करतो. मोबाईलमध्ये तुम्ही काय करता, गुगल मॅप नावाचं जे ॲप्लिकेशन आहे, गुगल मॅपच्या द्वारे आपण ते ठिकाण इथून ते तिथंपर्यंत टाकतो. तिथलं नाव टाकला तर तुम्हाला जात असताना ते गुगल मॅप रस्ता दाखवतो. रस्ता चुकला तरी सुद्धा तुम्हाला ते माहिती सांगतो, तुम्ही रस्ता चुकलेला हे ठिकाणी येत आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पर्यटन फार सोपं, सोयीस्कर आणि नियोजनपूर्वक तुम्हाला करता येण्यासाठी GPS यंत्रणेचा वापर तुम्ही करू शकता. आपल्याला कुठं जायचं आहे, त्याला पर्यायी रस्ते कोणती आहे, सध्या रस्ता कुठला बंद आहे का, सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला GPS यंत्रणेद्वारे मिळू शकते. आता काय करायचं आहे, मी फिरायला गेलो तिथं जवळपास मला अडचण कुठे येते बघा, मी माझी स्वतःची 4 चाकी गाडी घेऊन गेलो, GPS यंत्रणेचा वापर करायला लागलोय, रस्त्यावर चालू पेट्रोल लागणार आहे, तर मला जवळ आसपास पेट्रोल पंप कुठं आहे हे सुद्धा ते सांगतं. हॉटेल्स कुठं आहेत, कोणत्या हॉटेलला राहण्याची सोय आहे, सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला GPS यंत्रणेद्वारे, गुगल मॅपद्वारे काढली जाऊ शकते. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काम सांगितलेलं होतं. उद्या येताना तुम्ही काय करायचं आहे, नकाशातील थंड हवेची ठिकाणं, अभयारण्य भारतामध्ये जेवढी तुम्हाला जमतील तेवढी तुम्ही काढून यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, पहिल्यांदा आल्याला सांगितलेलं, तुम्ही एखाद्या ठिकाण 2-3 ठिकाणं तुम्ही निवडला, 3-4 ठिकाणं काय असतील ती, तर ती ठिकाणं तुम्हाला का आवडली याची पण कारणं लिहायचा प्रयत्न करा. पुढच्या तासाला आपण जरा डोके चालवा या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, उद्या येताना तो अभ्यास करून यायचा. आपण आज इथं थांबूया.